आधुनिक काळात बैलाच्या साहाय्याने चालणारी रसवंती होत चालली दुर्मिळ. बदनापूर तालुक्यातील देवगाव फाट्यावर दिसली जुन्या पद्धतीची पारंपरिक रसवंती. नमस्कार, आपण सध्या आहोत छत्रपती संभाजीनगर ते जालना रस्त्यावरील बदनापूर तालुक्यातील देवगाव फाट्यावर ठिकाणी. आपण सध्या जर बघितलं तर या आधुनिक यंत्रणाच्या काळामध्ये प्रत्येक गोष्ट यंत्राच्या शेती असो की कोणती गोष्ट असो यंत्राच्या सहाय्याने केली जाते. पण देवगाव फाट्यावर असं एक रसवंती मला दिसलं की त्या ठिकाणी एक युवा तरुण बैलाच्या सहाय्याने रसवंती सुरू केलेली आहे. तर रसवंती ही बैलाच्या सहाय्याने असल्यामुळं पारंपरिक पद्धतीने असल्यामुळं येणारे या रस्त्यावरून प्रवास करणारे वाटसरू आपलूक या ठिकाणी येऊन थांबतात. अशाच एका ठिकाणी रसवंतीवर रसाचा आस्वाद घेणारे काही ग्राहक आपल्याला दिसले. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी प्राध्यापक प्रमोद पाटील. माझं गाव इथेच गोकळवाडी इथं आहे. आज सुट्टीच्या मुळे मी गावी आलो आणि बदनापूरकडे जात असताना माझी नजर एका रसवंतीवर पडली. खरं म्हणजे आजकाल आपण आधुनिकीकरणाच्या नावाखाली ज्या ज्या गोष्टीचा वापर करतो तिथे सगळ्या ठिकाणी यंत्राचं साहाय्याने आपण त्याचा उपयोग घेतो. परंतु मी लहानपणी मला आठवतं तेव्हा बैलाच्या साहाय्याने रस गाळला जायचा आणि तेच दृश्य मला इथं दिसलं आणि म्हणून मी इथे थांबतो. मला वाटतं आजकाल बर्गर आणि पिझ्झा या दुनियेत आपण आहोत, पण तरी घरचं जेवण जसं आपल्याला रुचकर आणि आरोग्यासाठी चांगलं असतं तसंच मला वाटतं ही रसवंती आज एका युवकाने इथे सुरू केली आहे. आणि मित्रांनो, खरं म्हणजे सांगायचं तर या रसवंतीचा किंवा या रसाचा आस्वाद घेताना मला माझं बालपण आठवलं आणि ज्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी जर अशाच पद्धतीची रसवंती सुरू झाली की एखादा गरजू होतकरू मुलगा जर या क्षेत्रात उतरला तर नक्कीच मला वाटतं की ते आपल्यासाठी आणि आपल्या येणाऱ्या पिढीसाठी एक मार्गदर्शक ठरेल. बरोबर, नक्कीच सरांनी सांगितलं की बर्गर आणि पिझ्झा म्हणजे ही खाद्य संस्कृतीमध्ये नवीन ट्रेंड आलेला आहे. पारंपरिक पद्धतीने शेती जशी केली जाते तसेच पारंपरिक पद्धतीने त्या शेतीला निगडीत उद्योगधंदे सुद्धा केले जातात. सरांचं असं म्हणणं आहे की लहानपणापासून आपण हे आतापर्यंत पाहत होतो, पण आता कुठेतरी चित्र बदलत चाललंय. आता एखादा क्वचित तरुण रस्त्याच्या कडेला असा बैलाच्या पद्धतीने रसवंती सुरू करतो, पण हे भविष्य काळात आपल्याला पाहायला सुद्धा मिळत नाही. फक्त आपल्या मुलांना फक्त पुस्तकात वाचायला मिळणार आहे. ही संस्कृती आपण जपली पाहिजे आणि हे लहानपण जे आपण जगलेलं आहे हे आता नवीन पाहायला कुठेच मिळणार नाही. माझं नाव शेख अर्शद, मी इथं देवगावचा, तालुका बदनापूर. मला एक व्यवसाय चालू करायचा होता. या रसवंती टाकायची होती. आपल्याकडे तितके पैसे नव्हते, 50-60 रुपये लागते रसवंतीला. तर आमच्याकडे बैल होतोय, तर त्याला आम्ही रसवंती टाकली अशी लाकडाची. तर त्याचा रस बी आम्ही आवडीला पिते लोक असेच टाकले होते. व्यवसाय चांगले चालतं असं.